मैत्रिणी, तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो का आपल्याकडे बघा असे कॅरी बॅग असतात ना, हे कुठे ठेवायचा प्रश्न पडतो ना, तर यात तुमच्यासाठी भन्नाट आयडिया घेऊन आले. म्हणजे बघा आपल्याकडे असं आपण बाजारमध्ये वगैरे गेले किंवा फळं वगैरे आणले की असं आपल्याला काही काही ठिकाणी बंदी असते बरं का, प्लॅस्टिक बंदी. पण जर काही काही ठिकाणी असं कॅरी बॅग वापरत असतील ना, तर आपल्या बाजारमध्ये गेलं का नाही वगैरे असं आपण साखर वगैरे घेतली की हे बघा अशा प्लॅस्टिकच्या आपल्याला पिशव्या मिळतात ना, तर मग हे कुठे ठेवायचं प्रश्न पडतो ना आपल्याला. बघा बऱ्याच वेळा आपण आणले की तिथे ठेवून देतो, पण आपल्याला खुद काही वेळेस ना आपल्याला अशी गरज असली की लागतात ना, तर त्यासाठी सगळ्यांसाठी भन्नाट आयडिया घेऊन आले. म्हणजे एक छान असं तुम्हाला ऑर्गॅनायझर शिवून दाखवणार आहे असे प्लॅस्टिकचे कॅरी बॅग ठेवण्यासाठी. मग तुम्ही मोठ्या साईजमध्ये शिवा किंवा छोट्या साईजमध्ये शिवलं तर चालेल. हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया युट्यूब अगदी मनापासून स्वागत आहे. जे रेग्युलर व्हिडिओ बघतील, जे नवीन व्हिडिओ बघतील, त्या सगळ्यांचे मनापासून मी आभार आहे. असंच मला सपोर्ट करत राहा. आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असं तुम्हाला युजफुल आयडिया बघायला भेटेल. एकदम सोपं मी तुम्हाला पहिलं कटिंग सांगणार, कटिंग झालं की मग स्टिच वगैरे कसं काय सांगणार आहे. आपल्याला काय दुसरा कपड्यावर घ्यायची गरज, आपले जे शिल्लक आहेत ना त्यातच आपण छान मी तुम्हाला दाखवणार. एकदम थोडक्या साईजमध्ये छान असं होणार. तुम्ही मोठ्या साईज किंवा छोट्या साईजमध्ये शिवू शकता. तर बघा, तसं व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला युजफुल वाटला ना तर इतरांना शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणाला ट्राय करते करेल. एकदम गृह उपयोगी छान असं होणार आहे बरं का. हे उपयोगी येणारच आहे. आपल्याकडे कॅरी बॅग असं कोणीच नाही की बाबा कॅरी बॅग नसतील. अशा प्रत्येक जणांना कॅरी बॅग असतात. तो आपल्याला प्रश्न पडतो ना कुठे वगैरे ठेवायचं ना, तर मी सगळ्यांसाठी छान असं युनिक काहीतरी घेऊन आलेलं आहे. तर चला मी तुम्हाला पहिलं कटिंग सांगते. कटिंग झालं की मग स्टिच वगैरे करूया. तर बघा तुम्हाला सांगते, हा घेतलेला अस्तर म्हणून आपण असा शिलागाई शर्टचा कपडा घेतलेला आहे. आपल्याकडे अस्तर म्हणून मी असा हा घेतलेला आहे. आणि हे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे. तुम्ही कुठलं पण वापरू शकता. आणि हे बघा मी असं ब्लाऊज पीस राहिलेलं आहे त्यातलाच हा कपडा घेतलेला आहे. 2 कपडे घेतलेले आहेत आणि हे 2 अस्तर घेतलेले असतात. हे बघा हे घेतलेलं आहे. हे अस्तर म्हणून असे 2 कपडे घेतलेले आहेत. तुम्हाला मेजरमेंट सांगते मी. पहिल्यांदा का उंची आणि रुंदी बघून घेऊया. हे असं कोणी ट्राय केलं का नक्की मला कमेंट करून सांगा. मी फर्स्ट टाइम ट्राय करते, म्हणजे माझ्या काही युनिक आयडिया आली म्हणून म्हणलं चला सगळ्यांबरोबर व्हिडिओ शेअर करूया. तो का सगळ्यात उंची मोजते. उंची मोजण्याची माझी पद्धत सांगत असते मी. ब्लाऊजप्रमाणे उंची मोजत असते. हे बघा ही उंची घेतलेली आहे. हे बघा तुम्हाला उंची दाखवते का. आता जरा इथं चुरगळलेलं आहे, पण आता काहीच करतात नाही कारण लाईट नसल्यामुळे प्रेस वगैरे करतात नाही. इथं उंची घेतलेली 15.5 इंच. ही अशी उंची मोजत असते. उंची आहे 15.5 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 11.5 इंच. तुम्हाला जर एक्स्ट्रा अजून मोठं साईजमध्ये करायचं किंवा छोट्या जरा साईजमध्ये कमी केलं तर चालेल. हे असेच कपडे घेतलेले आहेत. तसे आपण हे अस्तर म्हणून 2 शर्टचे कपडे घेतलेले. मी आहेच घेतलेले. हे तर वेगळं काही घ्यायची गरज नाही आहे. वेगळं काही म्हणजे हे आपण एकदम थोडं घरगुती साहित्य तर छान असं करणार. इथं जर तुम्हाला अजून थोडंसं हेवी करायचं असेल तुम्ही इथं ठिक्याच्या गुणीचा वापर केला तरी चालेल किंवा कॅनव्हास वापरू शकता. पण काही सुद्धा गरज नाही बरं का, एवढ्या साहित्यात होणार आहे. आता घेताना हा शर्ट जाडसर घेतलेला आहे त्यामुळे काही सुद्धा हरकत नाही. तर आता पहिल्यांदा का हे बघून घ्यायचं. हा बघा एका एक कपड्यात ठेवून घेतलेला आहे. मेन फॅब्रिक एका ठेवून घेतलेलं आहे. घेताना एकसारखं समप्रमाणे घेतलेलं आहे. आता ह्याची घडी टाकून घेऊया. बघा पहिलं 2 पदरी होतं, अजून डबल टाकलं की 4 पदरी झालेलं आहे. ह्याला जरा आपल्याला आकार देण्यासाठी इथं असं हे केलेलं आहे. तर तुम्हाला सांगते आता मेजरमेंट. हो का व्यवस्थित हे दोन्ही भाग असे व्यवस्थित एका एक जुळवून ठेवायचे. आणि ह्या साईडला बघा थोडं आहे असं इथं ठेवायचं. हिकडून जरा ओपन बाजू तिकडून जरा असा गोलसर आकार देऊन घेऊया. हो का गोलसर आकार व्यवस्थित थोडासा नॉर्मल असा गोल आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित. हो का फक्त तसं सांगितलं व्यवस्थित जुळवून ठेवायचं म्हणजे बरोबर असा गोल आकार देऊन घ्या. हो का थोडासा आपला गोल असा आकार असा थोडा गोल आकार होता ते चॉकलेटी असा देऊन घ्यायचा. हा गोल आकार देऊन घेतलेला आहे. आता बघायचं वरच्या साईडला. बघा वरच्या साईडनं आपण थोडंसं आहे असं हो का असंच घेऊन जाणार सरळ हो का असं घ्यायचा आकार. हा असा सरळ घ्यायचा आणि थोडासा असं इकडं आतल्या साईडला थोडासा ओळवून घ्यायचा. जर आहे असं ठेवलं तरी तुम्ही चालेल किंवा आहे असं केलं तर चालेल. हो का हे व्यवस्थित असं कट करायला घेऊया. हो का व्यवस्थित आकार आहे असा. हो का मी दाखवते तसं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या अधोमधून इथे लक्षात येणार नाही आहे. तो का व्यवस्थित असं हो का तुम्हाला ओपन करून दाखवते. बघा ओपन करून दाखवलेलं आहे असं आलेलं आहे. हे मी शिवताना मोठ्या साईजमध्ये शिवणार म्हणजे करून घेतलेलं आहे. आता काय करायचं एक काढून घ्यायचं. आता ह्याला आकार दिलेला नाही परत आपण जोडताना खालच्या ह्याच्याबरोबर आपण जोडताना आकार व्यवस्थित येणार आहे आपला असा.
घेतलेलं हे बघा दुसरा घेतलेला आहे आपण. आता ह्याला आपल्याला ह्याच आपल्याला काही ठेवता नाही. ह्याच्या साईडला आपण वरच्या साईडला आपल्या कॅरी बॅग ठेवण्यासाठी आकार देऊन घेणार किंवा खालच्या साईडला दिला तर मी वरच्या साईड घेणार आहे. आता बघून घ्यायचं हो का, हा असा आहे असं का आपण घेतलेला आहे. घडी करून घेतलेली आहे. हो हे वरच्या टोकान ओपन बाजूकडून का असं व्यवस्थित ठेवायचं आणि इथनं आपण अर्धगोल असं थोडासा आकार यासाठी नका अर्धगोलाचा आकार देऊन घ्यायचा. गोल हा असा आकार देणं म्हणजे आपली इथून कॅरी बॅग ठेवण्यासाठी तो आहे असंच ठेवून घ्यायचा. हा बघा हा व्यवस्थित कसा घेतलेला आहे. आपण आता कट करून घेऊया. हा आपला आकार कट करून झालेला आहे. आता जोडताना बघा हे ह्याच्याबरोबर आपण मेन फॅब्रिक बरोबर आपण जोडणार आहोत. म्हणजे हे आपल्याला अर्धगोल केले इथून कॅरी बॅग ठेवण्यासाठी हा ना खालचा पार्ट येणार आहे. हा अशावर ठेवून आपण असं जोडणार आहोत. मी तुम्हाला पुढे सांगते. एवढंच घेतलेलं आहे, दुसरं काही नाही. आणि हिचे आपण नॉट करण्यासाठी हा एवढाच कपडा घेतलेला आहे. एवढं कट करून झालेलं आहे. तर चला वरच्या साईडनं इथून ओपन करून खालच्या साईडनं पण इथं जरा गॅप ठेवत चालेल. इथून काढण्यासाठी म्हटलं तरी येणार आहे. पण मी वरच्या साईडनं काढण्यासाठी असंच ठेवणार आहे. हे बघा हे घेतलेलं आहे. हे दोन्ही घेतलेले आहेत. हे आपल्याला घेतलेलं आहे आपल्याला बंद करण्यासाठी. तर चला आपण आता कटिंग करून घेतलेलं आहे. स्टिच कसं करायचं सांगते. एकदम सोपं स्टिच आहे. जसं कटिंगचा व्हिडिओ बघितला तसं स्टिचचा व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल. चला आता स्टिच करायला घेऊया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी एवढंच घेतलेलं आहे साहित्य, एवढ्यात सगळं मी तुम्हाला एकदम सोपं छान असं युनिक काय ते दाखवणार आहे. एकदम थोडक्या साहित्य मी सांगितलं जास्त ह्याला काय आपल्याला सामग्री लागणार, थोडक्या साहित्य छानच होणार आहे. तर चला मी तुम्हाला सांगते. ही सरळ बाजू आहे आणि उलटी बाजू, सरळ उलटी बाजू बघून घ्यायची व्यवस्थित. हा याच्यावर उलट्या बाजू कोण आतल्या साईडला, उलट्या बाजून आतल्या साईडला हा आपण जो कपडा घेतलेला आहे तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा. त्याच्यावरती व्यवस्थित ठेवायचा. आणि हे बघा खालच्या गोल साईडला नाही, वरची सरळ बाजू आहे ना तिकडून असं आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि शिलाई करून घ्यायची बरोबर व्यवस्थित. शिलाई करताना पण महत्त्वाची टिप्स आहे ही लक्षात घ्या. तुम्ही कटिंग बघचाल पण काळजीपूर्वक कटिंग आणि स्टिचिंग बघा. आता बघा मी इथं फोल्ड केलेलं आहे. आता ह्याला फोल्ड करायला अर्धगोल आहे. मी फक्त ह्याला शिलाई करून आतल्या साईडला पलटी करणार आहे. पण एक कमी जास्त होऊ नये, व्यवस्थित यावं. त्यामुळं जेवढं ह्याला फोल्ड केलं तेवढंच ते शिलाईमध्ये व्यवस्थित दुसऱ्या अर्धगोल केला आपल्या कॅरी बॅग ते पण तेवढाच घ्यायचा. म्हणजे बरोबर आपलं एकसारखं येणार आहे, कमी जास्त होणार नाही. मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप एकदम सोपं सांगत असते. म्हणजे काय होईल तुमच्या पण लक्षात आलं पाहिजे व्यवस्थित. मी कटिंग दाखवलं तर तुमच्या जर लक्षात आलं तर कळणार नाही. कुठलेही तुम्ही माझे व्हिडिओ बघा. अजून मी सांगत असते की बाबा तुम्हाला जर काही नाही कळत तर मला कमेंट करा, आम्हाला मी सांगेन बाबा सोपं तुम्हाला. व्यवस्थित होता शिलाई करून द्यायची. पूर्ण राऊंडला हा आपण जोडून घेऊया व्यवस्थित एकसारखं. एकदम सोपं होणार आहे. खालचं मेन फॅब्रिक आपण बरोबर घेतलेलं आहे. वरचा जरी एकदम हे शर्टचं अस्तर म्हणून घेतलेलं ते एक्स्ट्रा झालं आपण साईडचं कट करून देऊया म्हणजे एक लेवल येईल. कारण आपण अस्तरला आकार दिलेला नाही आहे असं वरचं त्याला असंच केलेलं आहे बघा. व्यवस्थित आहे असं आकारावरून फिरवून घ्यायचं. जरी नाही कळलं तर तुम्ही खालच्या साईडनं मेन फॅब्रिकवर शिलाई करून घेतली तर चालेल म्हणजे लक्षात येईल आपल्या. हो का व्यवस्थित असं हो का सारून घेते बघा बरोबर असं एकदम युजफुल झालेलं आहे. बघून घ्यायचं बरोबर आले का एकसारखं. हे बघा आपलं पूर्ण बरोबर आलेलं आहे. आपण आता एक्स्ट्रा साईडचं कट करून घेऊया व्यवस्थित. छान असं काही झालेलं आहे मस्तपैकी छान असं. तर आता आपण ठेवून देऊया. दुसरं घेऊया. हा बघा दुसरं घेतलेलं आहे. आता बघा आपण हे मेन फॅब्रिक सरळ ठेवलेलं आहे. सरळ व सरळ असं ठेवलेलं आहे. आणि हे बघा बरोबर हो का याच्यावर असं ठेवायचं. मग ठेवताना तुम्हाला दाखवतो का हे असं ठेवायचं हो का किंवा खाली अस्तर ठेवलेलं आहे त्याच्या अस्तरावर सरळ बाजू अस्तरावर ठेवलेले हे
उलटी बाजू वरच्या साईडला करून ह्या आहे असा आकार ह्याच्यावर आपण शिलाई करून घेऊया. फक्त शिलाई करून घेतलेलं एक्स्ट्रा असेल ते आपण पुढचं जास्त खर्च कट करून घेऊया. तो काही झालेला आहे शिलाई करून. आता सगळं आतल्या साईडला असं अस्तर सारून घ्यायचं. हे बरोबर का सारलेलं आहे आणि ह्याच्यानं शिलाई करून घेऊया. दुसरा सारायचा ह्याच्यानं शिलाई करून घ्यायची. ह्याच्यानं शिलाई करून घ्यायची आणि पूर्ण मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घ्यायचं व्यवस्थित. बघा हे असं सारून घ्यायचं व्यवस्थित एकसारखं. आता आपण पूर्ण जोडून घेऊया. व्यवस्थित असं सारून जोडून घ्यायचं एकसारखं. ओके जोडून घेतलेलं आहे. आता आपण एक्स्ट्रा साईडचं कट करून देऊया. कट करून घेतलेलं आहे बघा. हे बरोबर झालेलं आहे बघा. हे आणि हे बरोबर हो का आपलं झालेलं आहे. आता काय करायचं हो का सरळ बाजू अशी ठेवायची किंवा ही ठेवूया. हो का ही सरळ बाजू आपण आहे अशी ठेवलेली आहे. त्याच्यावर ही सरळ बाजू अशी ठेवायची. सरळ बाजू सरळ ठेवायची हो का व्यवस्थित. हे बघा अशी सरळ सरळ ठेवायची. ह्याच्यावर पूर्ण राऊंडला शिलाई करून घ्यायची. व्यवस्थित एकसारखं जुळवून धरायचं शिलाई करून घ्यायची. जसा हे आकार असा व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. इकडे तिकडे जाऊन द्यायचं नाही. फक्त हे वरती व्यवस्थित जुळवून धरायचं. पूर्ण राऊंडला शिलाई करून मस्त घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा साईजेस थोडंफार ते काय लेवल करून ओपन करून घेऊया. असे झालेलं आहे आपलं बघा. एकदम साधं सिंपल छान असं झालेलं आहे. जरी मी तुम्हाला बंद लावून घेऊया. बंद लावताना पण हो का तुम्हाला जरी ह्या साईडून असं बंद लावायचं असं लावलं तर चालेल किंवा इथं पण एक लावलं तरी असं तरी चालेल. तुम्हाला जसं पाहिजे तसं बंद लावू शकतो. मी तुम्हाला इथे एक बंद लावून दाखवते. साईडला तुम्ही लावू शकता हुक अडकवण्यासाठी किंवा आता आपण कसं चाललंय आपल्याला हुकाची वेगळीच काही गरज नसते. आपल्याला आता कसं होतं आपण ऑनलाईन हुक घेऊ शकतो. त्यामुळे कुठं फुलं वगैरे मारायची काहीच गरज नाही. बघा असं बंद करून घेऊया आपण व्यवस्थित. ह्या साईडनं आतल्या साईडला ठेवून बारीक मोठा बंद पाहिजे किंवा तुम्ही नेहमी रेडीमेड नॉटचा बंद केला तरी चालेल. बंद झालेला आहे करून. आता हे बघा दुसऱ्या आपण आता बंद लावून घ्या. आता मध्ये करून घ्यायचा बरोबर हो का. बंद लावून घेऊया. ह्या साईडला थोडंसं अंतर ठेवून ह्या साईडला थोडंसं अंतर ठेवून असं का बंद लावून घेऊया. जेवढा तुम्हाला बारीक मोठा तुमच्या हुकच्या मेजरमेंटनुसार बंद फक्त मध्ये सेंटर काढल्या त्याच्या बाजूला थोडंसं अंतर ठेवून लावून घ्यायचा. लॉक करून घ्यायचं. तसंच ह्या साईडला बरोबर एवढाचा मस्त छान झाले की नाही. थोडक्या साहित्यात कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. एकदम थोडक्या साहित्य छान असं झालेला आहे. युजफुल आयडिया आहे बरं का. मी युजफुल सांगत असते. कसं होतं युजफुल म्हणजे सगळ्यांना उपयोग आली पाहिजे बघा. एकदम छान असं युनिक भारी झालेली का नाही बघा. कसं वाटतंय बघा. भारी वाटते का नाही. कॅरी बॅग ठेवण्याचा प्रश्न सुटलाय.
तुमचा पण असा जर तुम्हाला टेन्शन आलं असेल बाबा, तुम्हाला जर प्रश्न पडला असेल कॅरी बॅग कुठे ठेवायचा, असाच उघड काहीतरी करा, म्हणजे तुम्हाला खरंच खूप उपयोगी येईल बघा. मस्त छान स्वतःची कॅरी बॅग असत नाही बघा, व्यवस्थित असं पॅकिंग करून ठेवू शकता, किंवा एकात एक घालून असं म्हटलं तरी ठेवता येतं बघा. व्यवस्थित असं आपण म्हटलं तरी ठेवू शकतो. आणि हे बघा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. भरपूर कॅरी बॅगा बसणार आहेत, आपली कापडी पिशवी पण बसणार, असं काढून घेऊ शकतो. एक पाहिजे तेवढी अशी बारीक घडी काढून व्यवस्थित येणार आहे, असं व्यवस्थित आपण ठेवू शकतो. आणि हे बघा असं कुठं पण असं व्यवस्थित ठेवू शकतो. मस्तपैकी छान असं हे झालेलं आहे भारीपैकी बघा, एकदम छान असं झालेलं आहे. तर कसं वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा बघा. एकदम छान असं भारी झालेलं आहे, किंवा नसेल ना तरी तुम्ही इतरांना शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील ना तर चला पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय, थँक्यू.